बरेचदा लोकांना पचनाच्या बाबतीत अपचनाचे प्रॉब्लेम होतात, कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता आहे किंवा म्हणजे डायजेशनच्या बाबतीत, पचनाच्या बाबतीत अनेक समस्या सध्या जाणवतात आणि वेगवेगळ्या नवीन गोष्टी सुद्धा आता त्यामुळे समोर येत आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसा हा डाएट प्ले करतो रोल? गट हा जो ऑर्गन आहे ना, त्याला आम्ही फॉरगॉटन ऑर्गन असं म्हणतो. कारण की जेवढे मेडिसिन्स आलेत किंवा जेवढे आजार आलेत त्यामध्ये सगळ्यात जास्त दुर्लक्ष गटकडे केले गेले, जे की प्रायोरिटी हवी. कारण गटमधनंच इन्फ्लेमेशन क्रिएट होतं. आता गट फ्लोरा किंवा गट बॅक्टेरिया तुम्ही ऐकलं असेल. आजकाल गट बॅक्टेरिया तुम्हाला विकत पण मिळतात टॅबलेट फॉर्ममध्ये, सॅचेट फॉर्ममध्ये. ते घेतल्यानंतर तुमचं गट क्लीन राहतं किंवा तुम्ही हेल्दी राहता असं पण म्हटलं जातं. टेम्पररीली होतं, नाही असं नाही. जेव्हा तुम्ही गट बॅक्टेरिया कन्झ्युम करता तर ते चांगलं काम करतात. बरेचसे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ते तयार करतात. पचन त्याच्यामुळे चांगलं होतं. मग काय होतं, आपल्याला आजार आता वाढलेलेच आहेत. इन्फेक्शन्स कॉमन आहेत. इन्फेक्शन झालं की अँटीबायोटिक आपण घेतो. अँटीबायोटिकला माहीत नसतं की हा गट बॅक्टेरिया चांगला आहे, याला नाही हार्म करायचं आहे, हा इन्फेक्शनवाला आहे, यालाच मारायचं आहे, असं त्याला नाही कळत. अँटीबायोटिक ओव्हरऑल सगळ्या बॅक्टेरियांना मारतं. त्यामध्ये मग आपले गट बॅक्टेरिया पण मरतात आणि मग सुरू होतात डायजेशनचे इश्यूज. तुम्ही बघा, बरेचदा डॉक्टर्स तुम्हाला अँटीबायोटिक सोबत प्रोबायोटिक्स देतात. तर ते प्रोबायोटिक म्हणजे गट बॅक्टेरिया असतात. पण यामध्ये मूळ गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमच्या गटमधलं वातावरण जे आहे ते डिस्टर्ब होत आहे, जे की गट बॅक्टेरियासाठी फेवरेबल असतं. मग अँटीबायोटिकच जर सोडले तर इतर असे बरेच कारण आहेत. जंक फूड आहे, रिफाईन कार्ब्स आहेत, ज्यामुळे गट बॅक्टेरिया जे आहेत ते डिस्टर्ब होतात आणि तिथलं वातावरण बिघडतं. मग हे एकदा वातावरण बिघडलं की मग तुम्हाला इंडायजेशनचे त्रास सुरू होतात.